विचारसागर प्रथम तरंग यामध्ये 21 नंबर पॅराग्राफचं आपलं चिंतन सुरू आहे। वेदांत के एकदेशिका मत, केवल वाक्य से परोक्ष ज्ञान। केवल वाक्याने अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान होतं आणि महावाक्याने अपरोक्ष ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते, असा विचार आपण केलेला आहे। एकदेशिका यह मत है। एकदेशिकार त्यांचं मत हे पुढं मांडायला लागले। एकदेशीवर 42 नंबर टिप्पणी आहे। सिद्धांत के एकदेशिको आश्रय करिके, म्हणजे सिद्धांत मताचाच विचार करून स्वतंत्र अधिक अर्थ का निरूपण जिनमें किया है, ऐसे जी पंचदशी अधिक वेदांत के प्रकरण ग्रंथ है, तिनके कर्ता जे आचार्य वे यहाँ एकदेशी कहिए है, मूर्तु प्रपंच के अनुसारी नहीं। आता इथं एकदेशी आम्ही कुणाला म्हणायला लागलोय, तर पंचदशी यांनी लिहिली आणि आदी म्हणजे इत्यादी प्रकरण ग्रंथ जे आहेत, पण यांनाच का म्हटलं, सिद्धांत स्वीकारला या मंडळीने, पण सिद्धांत स्वीकारून जास्त निरूपण केले, त्यामध्ये अधिक अर्थ का निरूपण किया है, आणखीन त्या सिद्धांतामध्ये विस्तारानं किंवा अधिक अर्थाचा विचार मांडला, म्हणून आम्ही त्यांना एकदेशीकार असं म्हणायला लागलोय। त्यांचं मत वर आहे, श्रवण मनन निधिध्यासन सहित वाक्य ते अपरोक्ष ज्ञान होवे है। श्रवण मनन निधिध्यासन या तिन्ही सहित वाक्य ते, आता वाक्य ते म्हणजे महावाक्य ते अपरोक्ष ब्रह्मज्ञान होवे है। केवल वाक्य ते परोक्ष ज्ञान होवे हे अपरोक्ष नाही। केवल वाक्य म्हणजेच अवांतर वाक्य। केवल वाक्य म्हणजे फक्त परमात्म्याचं वाक्य, त्याला केवल वाक्य म्हणायचं। फक्त जीवाचं वाक्य, त्याला केवल वाक्य म्हणायचं। आणि दोघांच्या ऐक्याचं वाक्य, त्याला महावाक्य म्हणायचं। जो केवल वाक्य ते ही अपरोक्ष ज्ञान होवे, तो श्रवण मनन निधिध्यासन व्यर्थ होवेंगे। केवळ महावाक्यानेच अपरोक्ष ब्रह्मज्ञान असं जर तुम्ही म्हणत असाल, तर श्रवण मनन निधिध्यासन व्यर्थ होईल। यद्यपि सिद्धांत मतामध्ये केवळ महावाक्य ते अपरोक्ष ज्ञान होवे है। सिद्धांताच्या नुसार महावाक्यामध्ये अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतं। महावाक्याने काय होतं, अपरोक्ष ब्रह्मज्ञान। और श्रवणादिकंते, श्रवण वगैरे आदि ते असंभावना विपरीत भावना का नाश होवे। श्रवण मनन निधिध्यासन व्यर्थ नाही, त्याच्याने असंभावना जाते, विपरीत भावना जाते आणि मग अपरोक्ष ब्रह्मज्ञानाची पात्रता येते। याते व्यर्थ नाही, श्रवणाधिक व्यर्थ नहीं। तथापि ज्या वस्तु का अपरोक्ष ज्ञान होवे ताके विषय, ज्या वस्तूचं ज्ञान होतं त्या वस्तूविषयी असंभावना विपरीत भावना काहूको भी होवे नाही। आता जी वस्तू ज्याचं अपरोक्ष ज्ञान होत आहे, त्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान, त्यामध्ये असंभावना आणि विपरीत भावना कुणालाच होत नाही। याते केवल वाक्य ते अपरोक्ष ज्ञानवादी के सिद्धांत में तत्वमसी आदि वाक्यंते ब्रह्म का अपरोक्ष ज्ञान होयेते, पीछे असंभावना विपरीत भावना संभवे नाही। नंतर असंभावना आणि विपरीत भावना निर्माण होत नाही। वर 43 नंबर टिप्पणी है। केवल वाक्य ते अपरोक्ष ज्ञान का वादी कहिए कहने वाला जो सिद्धांती ताके मत में। याचा जास्त काही विषय टिप्पणीचा डोक्यात घेऊ नका। चला, याते श्रवणाधिक साधन व्यर्थ होंगे और
केवळ वाक्य ते परोक्ष ज्ञान होवे हे. केवळ वाक्याने जर परोक्ष ज्ञान म्हटलं तर श्रवण मनन निधिध्यासन के ते अपरोक्ष ज्ञान होवे है. या मत में श्रवणाधिक व्यर्थ नहीं, यह बहुत ग्रंथकारों का मत है. अनेक ग्रंथकारांचं ते मत आहे. 44 टिप्पणी मत शब्दावर. मंद बोध वाले को, जो मंद आहे त्याला श्रवणाधिक साधन विषय आलस्य मती होवे. जो मंद आहे त्याला आळस येतो ऐकायला, ग्रंथ श्रवण करावा वगैरे या बाबतीत आलस्य मती होवे. इस अभिप्राय से यह उक्त प्रकार का संक्षेप शारीरिक से भिन्न बहुत प्रकरण ग्रंथ के कर्ताओं का मत है. संक्षेप शारीरिक हा ग्रंथ है, याला प्रकरण ग्रंथ म्हटलंय. पंचदशी प्रकरण ग्रंथ है. प्रकरण ग्रंथ, आकर ग्रंथ आणि प्रक्रिया ग्रंथ असे ग्रंथाचे प्रकार पाहायला मिळतात. प्रकरण ग्रंथ कशाला म्हणायचं तर पंचदशी प्रकरण ग्रंथ आहे. संक्षेप शारीरिक प्रकरण ग्रंथ आहे. आकर ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी वगैरे, याला आकर ग्रंथ म्हटलं जातं. आकर ग्रंथ, प्रकरण ग्रंथ आणि प्रक्रिया ग्रंथ. प्रक्रिया ग्रंथामध्ये विचारचंद्रोदय, विचारसागर हे प्रक्रिया ग्रंथ आहेत, कारण याच्यामध्ये प्रक्रिया मांडली आहे. आता प्रक्रिया कशाला म्हणतात? अद्वैताचं बोधन करणार त्याला प्रक्रिया म्हटलं जातं. अद्वैतावर आरूढ करणारी जी विचार प्रवाहाची सरणी आहे त्याला प्रक्रिया ग्रंथ म्हटलं जातं. मग यामध्ये विचारचंद्रोदय प्रक्रिया ग्रंथ आहे, विचारसागर प्रक्रिया ग्रंथ आहे. त्या दृष्टीनं इथं चिंतन मांडलेलं आहे. बहुत ग्रंथकारों का मत है, तथापि यह मत समीचीन नहीं. समीचीनवर 45 नंबर टिप्पणी आहे. दृढबोधवानको, दृढबोध म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान ज्याला प्राप्त झालं त्याला सुद्धा श्रवण अधिक विषय कर्तव्य बुद्धि का उद्भव मति होवे है. इस अभिप्राय से केवल वाक्य से अप्रोक्ष ज्ञान के कहने वाले सिद्धांत के अनुसार यह समाधान कहिए है. आता ज्याला दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान झालंय त्याने पुन्हा श्रवण करायचंय का? त्याला गरज नाही आता श्रवणाची. त्याला ज्ञान झालंय, तो त्या स्थितीला आहे, त्याला आता त्याची गरज नाही, त्याची आवश्यकता नाही आता. पण कर्तव्य बुद्धी म्हणून तो करतो. तो काय करतो? आता कर्तव्य बुद्धी आहे, त्याचं ते कर्तव्य आहे. या बाबतीमध्ये भगवद्गीता आपल्याला सांगते, यद्यदाचरती श्रेष्ठास्त तद्देवेतरो जनः. सगळे लोक मोठ्यांकडे बघत वागत असतात, म्हणून ज्याला दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान झालंय त्यानं सुद्धा काय करावं? श्रवण करावं. श्रवण केलं पाहिजे. आताच्या काळामध्ये आपल्या समोर प्रश्न येतो की श्रवण करायचंय हो, पण सांगणारे फक्त वेदांत विचार प्रक्रिया सांगत असतील तर ऐकायला बरं वाटतं, असं काही श्रोत्यांना वाटतं. काही श्रोत्यांना वाटतं हे खूप जड आहे, कळतच नाही, मग काय ऐकावं? जर कळत असेल तर ऐकावं, ही भूमिका आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. उक्त एक देशी के मत की असमीचीनता. आता उक्त म्हणजे पाठीमाग, वर उक्त, एकदेशी, एकदेशीकार, त्यामध्ये पंचदशी संक्षेप शारीरिक आहे. यांनी जे माग मत मांडलंय ते असमीचीन आहे, म्हणजे अयोग्य आहे. शब्द का यह स्वभाव है. आता इथलं याचं लक्षण काय आहे? जो वस्तू व्यवहित होवे ताका शब्द से परोक्ष ही ज्ञान होवे. व्यवहित शब्दाचा अर्थ दूर, लांब. व्यवहित आणि अव्यवहित. आता व्यवहित म्हणजे विवाहित नव्हे बरं का,
नाहीतर तसाही अर्थ काही मंडळी स्वीकारतील. व्यवहित म्हणजे दूर, लांब असलेल्या वस्तूचं शब्दाने परोक्ष ज्ञान होतं. वस्तू कुठे आहे? लांब आहे, त्याचं काय होतं? परोक्ष. तर यात काही मंडळी शंका घेतील, आम्हाला ब्रह्माचं आत्म्याचं परोक्ष ज्ञान झालं म्हणजे आत्मा आणि ब्रह्म लांब आहे. व्यवहित लांब आहे, मग लांब आहे म्हणून परोक्ष आहे का? मग लांब आहे का तो? अशी शंका सुद्धा काही मंडळींच्या मनामध्ये निर्माण होईल. किसी प्रकार से व्यवहित वस्तु का शब्द से अप्रोक्ष ज्ञान होवे नाही. व्यवहिताचं अप्रोक्ष होतच नाही असं इथं या वाक्यात विचार मांडला. आता पहिलं एक वाक्य आहे आणि दुसरं एक वाक्य आहे. पहिल्यामध्ये अन्वय आहे आणि दुसऱ्यामध्ये व्यतिरेक आहे. आपल्याला हे शोधता आलं पाहिजे. जैसे व्यवहित स्वर्ग का, स्वर्ग कुठे आहे? काही जण म्हणतात स्वर्ग आमच्या घरातच आहे. काही काही जणांच्या घरात काय आहे? स्वर्ग आहे. पण हे कधी म्हणतात? त्या घरात भांडणच नाही होतच नसेल तर ते काय म्हणतात? आमचं घर स्वर्ग आहे, म्हणजे भांडण होऊ नये. मग भांडण एकाकडून होत असतं का दोघाकडून? दोघाकडून होत असतं. घरातले सगळेजण भांडणाला बाजूला ठेवण्याच्या विचारात असतील तर भांडण होत नाही. मग त्यावेळेला म्हणतात घरातच स्वर्ग आहे. हे म्हणणं याचा अर्थ स्वर्ग खाली आला का? मग नाही. स्वर्गातल्या प्रमाणे इथं आम्हाला आनंद मिळायला लागला हा फक्त भाव आहे. पण स्वर्ग इथं नाही, लांब आहे. स्वर्ग कुठं आहे? लांब आहे. व्यवहित स्वर्ग म्हणजे लांब आहे, दूरचा स्वर्ग. और इंद्रादिक देवन का शास्त्र रूपी शब्द ते परोक्ष ही ज्ञान होय. आता आम्हाला सांगितलं इंद्र आहे, चंद्र आहे, महेंद्र आहे, म्हणजे हे सगळे सांगितले आम्हाला. सगळं स्वर्गातलं मंत्रिमंडळ सांगितलं. स्वर्गामध्ये राजा कोण आहे, प्रधान कोण आहे, अर्थखातं कुणाकडे आहे, संरक्षण कुणाकडे आहे, हे सगळं मंत्रिमंडळ शास्त्रानं सांगितलं, पुराणांतरी ग्रंथातून मांडलं. तरी सुद्धा हे जवळ आहे का लांब आहे? लांब आहे. व्यवधान स्वर्ग असा शब्द आहे. म्हणून त्याचं ज्ञान कसं झालं आम्हाला? परोक्षच झालं. आपण पुराण ऐकलं, ग्रंथ ऐकला, स्वर्गातलं सगळं वर्णन झालं, खूप विस्तारानं वक्त्यांनी स्वर्ग मांडला, म्हणून जवळ आला का? मग कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान आहे. का? व्यवधान आहे म्हणून. म्हणजे व्यवधान असेल तर परोक्ष आणि अव्यवधान असेल तर अपरोक्ष. व्यवधान शब्दावर हा पॅरेग्राफ आपल्या समोर मांडला गेलेला आहे. चला आत्ता इथं व्यवहित वर टिप्पणी आहे 46. व्यवहित देशकृत किंवा कालकृत म्हणजे देश काल वस्तू जे म्हणतो आपण तसं देश काल अंतर ऐकू व्यवधान कहे. इथं व्यवधान शब्द आहे, वर व्यवहित शब्द आहे. चला देश काल याचं अंतर आहे, अंतर ऐकू व्यवधान कहे. व्यवधान वाले वस्तू को व्यवहित कहे. व्यवधानाची जी वस्तू आहे त्याला व्यवहित म्हणा, लांबची वस्तू. स्वर्ग लांब आहे. जो वस्तू दूर देश विषय होवे सो देश से व्यवहित है, और जो वस्तु भूत किंवा भविष्य काल विषय होवे वो काल करी व्यवहित है. आता काळाच्या दृष्टीनं लांब असेल तर त्याला काल, आणि ठिकाणाच्या दृष्टीनं लांब असेल तर देश. देश शब्दाचा अर्थ भारत देश वगैरे नव्हे. देश शब्दाचा अर्थ ठिकाण. चला
व्यवहित ते भिन्न, जो अंतराय से रहित वस्तू सो अव्यवहित कहिये है. ज्याच्यात अंतर नाही त्याला काय म्हणायचं? अव्यवहित. चला वर आकडा 2. जो वस्तू अव्यवहित होवे ताका शब्द से अपरोक्ष ज्ञान और परोक्ष ज्ञान दोनों होवे है. जी वस्तू अव्यवहित आहे, जी वस्तू अव्यवहित आहे त्या वस्तूला अपरोक्ष आणि परोक्ष दोन्ही आहे. आता इथं ते चिंतन आलं, अव्यवहित आहे तर अपरोक्षच आहे, मग तुम्ही तिथं परोक्ष आणू नका ना. परोक्ष कुठे आहे? व्यवहितला आहे, आणि अपरोक्ष अव्यवहितला. त्याच्यावर स्पष्टीकरण आलं. अव्यवहित असेल, अंतररहित असेल तर अपरोक्षही असतं आणि परोक्षही असतं. आता ते पटवून द्यायला लागले. जहा अव्यवहित वस्तू को शब्द अस्ति रूपते बोधन करे. आता इथं काय आहे? अव्यवहित वस्तू आहे, अंतररहित वस्तू अस्ति शब्दानं मांडली, बोधन करे. अस्ति म्हणजे आहे, अस्ति भाती प्रिय. अस्ति म्हणजे आहे, भाती म्हणजे भासणे, प्रिय म्हणजे आवडणे. तहा अव्यवहित बी परोक्ष ज्ञान होवे है. आहे फक्त म्हटलं की ते अव्यवहित असताना त्याला परोक्ष म्हटलंय. का परोक्ष म्हटलंय? फक्त आहे एवढं कळलंय, भातीपर्यंत आलो नाही आपण. अस्ति भाती प्रिय या 3 मध्ये फक्त पहिल्या पदाला आलो, दुसऱ्या पदाला आलो नाही, म्हणून परोक्ष. जैसे दशम पुरुष है, इस रीति से अस्ति रूपते बोधन किया जो अव्यवहित दशम ताका शब्द से परोक्ष ही ज्ञान हुआ है. दशम पुरुष म्हणजे 10वा पुरुष. 47 नंबर टिप्पणी आहे. आता ही टिप्पणी थोडी मोठी आहे. जैसे कोई 10 बालक, 10 मुलं इकट्ठे होय के एकत्रित होऊन देशांतर विषय विनोद अर्थ जाते थे. करमणुकीसाठी थोडं दुसऱ्या गावाला निघाले. तहा मार्ग में मृगजल की नदी प्राप्त भई. मृगजळाची नदी चाली आडवी. ताकू उल्लंघन करते भये, त्याला ओलांडून पलीकडे जायचंय. पीछे एक प्रमुख बालकने अन्य 9 बालकन की गणना करी. ते पलीकडे गेले. त्यातल्याच एकानं त्यांना मोजायला सुरुवात केली. आप की गणना करी नाही, स्वतःला सोडून मोजायला लागला. तब कहने लग्या मेरे प्रियतम, अरे माझ्या प्रिय मित्रांनो, दशम पुरुष को मैं जानता नहीं, यह अज्ञान अवस्था वही. 10वा गेला, 10वा नाही, 9च आहे असा तो म्हणायला लागला. ताते आपलं हे मागं झालंय म्हणून मी थोडं भरभर वाचायला लागलो. दशम है नाही, 10वा आहे का? तो नाही म्हणायला लागला. एक त्यातला दुसरा मुद्दा भासता नाही. 10वा इथं नाही, स्वल्प विराम, तो भासत पण नाही, अनुभवाला पण येत नाही. य द्विविध आवरण भया. द्विविध म्हणजे 2 प्रकारचं आवरण तिथं निर्माण झालं. कोणतं 2 प्रकारचं? असत्वापादक. दशम है नाही, असत्वापादक. भासता नाही, आभानापादक. हे 2 आवरण आहेत. ताते रोदनादी रूप विक्षेप भया. रोदन म्हणजे रडायला लागला. रोदन आदी, आदी म्हणजे रडणं चालू झालं, कंप चालू झाला, गोंधळ चालू झाला, आदी. विक्षेप भया, विक्षेप म्हणजे गोंधळ होऊ लागला, चंचलता वाढली. पीछे कोई आप्त नाम यथार्थ वक्ता पुरुष आया. त्यांचा हा गोंधळ थोडा वेळ चालला. नंतर एखादा गृहस्थ आला. तिसने दशम है ऐसा अवांतर वाक्य कहा. त्याने यांना विचारलं तुमचा गोंधळ कशासाठी आहे, काय झालंय? त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही 10 जण निघालो होतो फिरायला, आमच्यातला 10वा वाहून गेला.
त्यानं सहज नजर टाकली, त्याच्या लक्षात आले 10 आहेत. त्यानं त्यांना सांगितलं 10वा आहे फक्त सांगितलं. कुठे आहे? तसं शास्त्र आम्हाला सांगतं सच्चिदानंद रूप ब्रह्म है, सच्चिदानंद रूप ब्रह्म है, सद्रूप है, चिद्रूप है, आनंद रूप है, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण आहे फक्त. दशम है ऐसा अवांतर वाक्य कहा ताकू सुनी के, ते ऐकून दशम पुरुष को स्वस्वरूप भूत दशम का दशम है ऐसा परोक्ष ही ज्ञान भया. आहे म्हटलं, त्यांना ज्ञान झालं आहे याचं, पण कुठे आहे? म्हणजे परोक्ष. अव्यवधान असताना सुद्धा पीछे दशम कहाँ है ऐसे पूछे हुए ती साप्त पुरुष ने दशम तू है ऐसा वचन कह्या. 10वा तूच आहे असं मोजणाऱ्याला त्या पुरुषाने सांगितलं. तब दशम मैं हूं ऐसा अपरोक्ष भया. त्यावेळेला त्याला मीच 10वा आहे असं अपरोक्ष ज्ञान झालं. ताते अज्ञानकृत म्हणजेच अज्ञानाने आवरण सहित, अज्ञानाने निर्माण होणारं आवरण याच्या सहित रोदन आदी विक्षेप का नाश भया. विक्षेपाचा नाश झाला, आवरणाचा नाश झाला, अज्ञानाचा नाश झाला. ताते हर्षरूप तृप्ती बही, हर्ष आनंद रूपी तृप्ती प्राप्त झाली. सर्व दुःखन की निवृत्ती और प्राप्ती बही तैसे. आता हा झाला दृष्टांत. आता इथं सिद्धांत मांडायला लागलेत. तैसे यह पुरुष जो जीव स्थूल शरीर सहित अष्टपुरी रूप, या स्थूल शरीराला घेऊन अष्टपुरी रूप नवपुरुषन के साथी मिलके. आता हा अष्टपुरी मध्ये 8 पुरी, अष्टपुरी कोणत्या? पंचमहाभूत 5 आणि 3 गुण, 5 आणि 3 8 पुरी. याच्यामध्ये 9 पुरुष आहे. संसार रूप मृगजल की नदी विषय, संसार रूपी मृगजळाच्या नदीत, भव नदीत वाहू लागला. नदी विषय प्रवेश को पायके ताके मनुष्य देह रूप तीर पर आयके कदाचित जिज्ञासा काल विषय विचार करता है. आता हा मनुष्य देहात आल्यानंतर तीराकडे यायला लागला आणि मग विचार करायला लागला हे काय आहे. पण मनुष्य देहाला आलेले सगळेच जिज्ञासारूप वृत्तीकडं येत नाहीत. आपसे भिन्न उक्त 9 पुरुष को जानता है. स्वतःला सोडून सगळ्याला जाणायला लागला. परंतु तिनके ज्ञाता आपके निज रूप ब्रह्म को जानता नहीं, यह अज्ञान अवस्था बही. स्वतःला सोडून सगळ्याला जाणायला लागला. हा देह आहे, ही इंद्रिय आहेत, हे पंचमहाभूत आहे, ही सृष्टी आहे, हे जग आहे, हा प्रपंच आहे, प्रपंचातले हे सगळे घटक आहेत, ही नातीगोती आहेत. या सगळ्यामध्ये तो रमला, त्यांनाच ओळखू लागला. ही अज्ञान अवस्था. ताते ब्रह्म है नहीं, भासता नहीं, यह द्विविध आवरण भया. हे 2 प्रकारचं आवरण निर्माण झालं. ताते अर्थाध्यास और ज्ञानाध्यास रूप विक्षेप कहिए शोक भया. अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास हे कुठं बघितले आपण? विचार चंद्रोदयामध्ये आपण अर्थाध्यास पाहिलाय आणि ज्ञानाध्यास पाहिलाय. अर्थाध्यासात प्रकार किती? विचार चंद्रोदय बघून घ्या. हे आपलं उत्तर. अर्थाध्यासात प्रकार किती? 6 प्रकार आहेत अर्थाध्यासात. केवल संबंध अध्यास, संबंध सहित संबंधी अध्यास, केवल धर्म अध्यास, धर्म सहित धर्मी अध्यास, अन्योन्य अध्यास, अन्यतर अध्यास. किती आहेत? 6. या 6 प्रकाराला किती प्रकारात विभागलं? 2 प्रकारात. कोणते?
स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास या 6ला 2 प्रकारात विभागलं. पण हे सगळं अर्थाध्यास आहे. याला सोडून एक आहे ज्ञानाध्यास. ज्ञानाध्यासाचा आपण आत्ता 2 दिवसापूर्वी विचार केलेला. भ्रांती ज्ञान याला ज्ञानाध्यास म्हणतात. आणि अशा अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास हा विक्षेप निर्माण झाला. विक्षेपाला इथं शोक म्हटलंय. काय म्हटलंय? शोक. शोक म्हणजे काय? विक्षेप. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांच भाषसे गतासून गतासूंच नानुशोचन्ति पंडिता. अशोच म्हणजे अशोक. ज्याच्याविषयी शोक करू नये त्याविषयी तू शोक करायला लागला. मग तिथला शोक शब्दाचा अर्थ काय? विक्षेप. विक्षेप शब्दाचा अर्थ काय? अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास. अर्थाध्यास म्हणजे काय? बरं, अध्यास म्हणजे काय? मिथ्या वस्तू आणि मिथ्या वस्तूचं ज्ञान. मग मिथ्या वस्तू कशाला म्हणायचं? हा सगळा विचार कुठं मांडला? एका शब्दात. अशोचानन्वशोचस्त्वं. एवढा श्लोक अशोचानन्व 1 तासाचं प्रवचन. हा सगळा अध्यासाचा विस्तार. भ्रांतिज्ञान. भ्रांतिज्ञानाचे प्रकार. भ्रांतीचे प्रकार किती झालंय तरी काय? 5 प्रकार. हा चला ठीक आहे. कोणते? चला. भेदभ्रांती, कर्ता भोक्तापणे की भ्रांती, संग की भ्रांती, विकार भ्रांती आणि अद्वैत ब्रह्म के सत्यता की भ्रांती. हा, भ्रांतीचे प्रकार आपण विचार चंद्रोदयामध्ये पाहिलेले आहेत. हे सगळं विक्षेप शब्दात आले. चला. पीछे ब्रह्म है ऐसे गुरु ने अवांतर वाक्य कहा. आता आपण दशम विसरलोय म्हणून गुरु काय करतात? वाक्य अवांतर वाक्यानं ब्रह्म आहे, ब्रह्म है असं सांगतात. ताकू सुनिके ब्रह्म है ऐसा परोक्ष ज्ञान होय. हे ऐकल्यामुळे परोक्ष ज्ञान झालं. पीछे नंतर ब्रह्म कौन है? ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म कुठे आहे? ऐसे प्रश्न के किए. असा प्रश्न विचारल्यानंतर गुरुने तू ब्रह्म है ऐसा महावाक्य कहा. तूच ब्रह्म है असं महावाक्य सांगितलं. ताकू सुनिके शिष्य को मैं ब्रह्म हूं ऐसा अप्रोक्ष ज्ञान हुए है. अहम ब्रह्मास्मी असं अप्रोक्ष ज्ञान झालं. ताते अज्ञानकृत आवरण सहित द्विविध अध्यास रूप विक्षेप का नाश होवे. अज्ञानासहित आवरण, द्विविध आवरण आणि अध्यास या सगळ्या सहित विक्षेप. विक्षेप, आवरण, अज्ञान या सगळ्याचा नाश झाला. ताते अत्यंत हर्षरूप निरंकुशा तृप्ती होवे है. निरंकुशा तृप्ती झाली. इस चिदाभास की 7 अवस्था का वर्णन आचार्यकृत उपदेश सहस्री तथा पंचदशी तथा विचार सागर के चतुर्थ तरंग विषय सविस्तर लिखा है. यहाँ संक्षेप रीति से रीति मात्र जताई. आम्ही हे वर्णन फक्त संक्षेपानं मोजक्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा विचार तुम्हाला विचार सागरच्या चतुर्थ तरंगात मिळेल किंवा पंचदशीमध्ये मिळेल. कशाचा? चिदाभासाच्या 7 अवस्था. चिदाभास म्हणजे कोण? जीव. चितचा आभास. चित म्हणजे चैतन्य, चेतनाचा आभास याला चिदाभास म्हणायचं. त्याला जीव असं म्हटलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं चिंतन मांडत असताना निरंकुशा तृप्ती. तृप्ती आहे पण कोणती आहे?
निरंकुशा, निरअंकुश, अंकुश रहित, आवरण रहित तृप्ती. आत्ता झोपल्यानंतर झोपेतनं उठलेला माणूस रागाला जातो का प्रसन्न असतो? गाढ झोपलाय, भरपूर झोप झाली आणि उठला, रागाला जातो का प्रसन्न असतो? प्रसन्न असतो. झोपेतनं उठवलं तर रागाला जातो. पण तो झोपेतनं उठलेला आनंदी असतो, तरी त्याचा आनंद आवरण सहित आहे. त्याचा आनंद कसा आहे? आवरण सहित आहे. इथं निरंकुश आहे, आवरण रहित. निरंकुशा तृप्ती प्राप्त भई. वर दशम शब्दावरची ही टिप्पणी आपण पाहिली आहे. इस रीति से अस्थि रूपते बोधन किया, जो अव्यवहित दशम ताका शब्द से परोक्ष ही ज्ञान हुआ है. आता 10वा व्यवधान रहित आहे. व्यवधान आहे का 10व्याचं? नाही, तिथंच आहे, पण तरी त्याचं परोक्ष ज्ञान झालं. म्हणजे परोक्ष ज्ञान हे व्यवधानच होतं असं नव्हे, हे खोडलं. मग हे कुणाचं मत होतं? एकदेशीकारांचं मत होतं. ते बाजूला सारून पुढं चिंतन आलं. जहां अव्यवहित वस्तु को यह है, इस रीति से शब्द बोधन करे. अव्यवहित म्हणजे जवळची वस्तू ही आहे. अव्यवहित का शब्द से अप्रोक्ष ज्ञान ही होवे है, परोक्ष नाही. अव्यवहिताचं अपरोक्षच होतं, परोक्ष होत नाही. दशमा तू है, 10व्याला तू 10वा आहे. इस रीति से शब्द ने बोधन किया, जो दशमा ताका अप्रोक्ष ज्ञान ही हुआ. अप्रोक्षासाठी तू 10वा हे सांगावं लागलं आणि परोक्षामध्ये 10वा आहे. तिथं असताना सुद्धा तू असं पहिल्या वाक्यात नाही, म्हणून परोक्ष आहे. परोक्ष काय? तर प्रत्यक्ष आहे याचं शब्दात ज्ञान नाही, म्हणून तो विचार आला. तैसे ब्रह्म सर्व का आत्मा होणे ते. ब्रह्म काय आहे? आत्मा आहे सर्वांचा. अत्यंत अव्यवहित आहे. फक्त अव्यवहित म्हटलं नाही, आता अत्यंत शब्द मांडला म्हणजे जास्त जवळ आहे. टाकू अवांतर वाक्य अस्ति रूपते बोधन करे है. अवांतर वाक्य अस्ति याते अव्यवहित ब्रह्म का भी अवांतर वाक्य ते परोक्ष ज्ञान होवे है. अव्यवहित ब्रह्म, व्यवहित ब्रह्म आणि अव्यवहित ब्रह्म, अव्यवहित ब्रह्म का अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान होतं. आता इथला एक महत्वाचा शब्द अस्ति म्हणजे आहे. ब्रह्माचंच वर्णन आहे, पण अर्ध वर्णन असेल तर त्याच्याने परोक्ष, आणि ऐक्याचं वर्णन असेल तर अप्रोक्ष. म्हणून तर अवांतर वाक्य आणि महावाक्य 2 प्रकार झाले. अवांतर मध्ये एकदेशी वर्णन, मग देवाचं सगळं वर्णन पण एकदेशी, जीवाचं सगळं वर्णन पण एकदेशी, त्याला अवांतर वाक्य म्हटलं. दशम तू है इस वाक्य की न्यायी, 10वा तूच आहे. याप्रमाणे श्रोता का आत्मरूप करिके, श्रोत्याला त्याच्या आत्म्याच्या अनुषंगानं ब्रह्म को महावाक्य बोधन करे. आता त्याला काय केलं महावाक्याने? तूच ब्रह्म आहे, तूच आत्मा आहे. याते महावाक्य ते अव्यवहित ब्रह्म का परोक्ष ज्ञान संभवे नाही. महावाक्याने परोक्ष नाही, अप्रोक्ष होतं. किंतु अप्रोक्ष ज्ञान ही होवे है. 48 नंबर टिप्पणी. जैसे दशम पुरुष को मन, 10व्या पुरुषाला मन और नेत्र करके प्रत्यक्ष करणे योग्य संघात का मन. संघात म्हणजे सर्वांमध्ये मिळून. मन और नेत्र रूप सामुग्री के होते भी अप्रोक्ष बोध हुआ नहीं. त्या सगळ्यात प्रत्यक्ष असताना सुद्धा अप्रोक्ष झालं का? अप्रोक्ष झालं नाही.
अपरोक्ष बोध हुआ नहीं, किंतु दशमा तू है, 10वा तू आहे, इस वाक्य ते ही, या वाक्याने अपरोक्ष बोध हुआ है, अपरोक्ष बोध झाला याते दशमके 10व्याला अपरोक्ष बोध रूप प्रमा का शब्दकरण है. 10व्याचं अपरोक्ष ज्ञान व्हायला करण म्हणजे साधन, कोण आहे? शब्द. तातेसो प्रमाण है, त्या करणाला प्रमाण असं म्हणा. ताका मन और नेत्र सहकारी है, त्याला मन आणि डोळे सहकारी आहेत. आता तुम्ही म्हणाल इथं नेत्र असावं का श्रोत्र असा? नेत्र का मांडला शब्द? हा, ब्रह्माला डोळ्यांनी बघायला लागला का? हा, नाही, इथं 10व्याला डोळ्यांनी बघतोय तो. दृष्टांत आहे. 10 जण आहेत, त्या 10 मध्ये 9च मोजायला लागलाय. 10व्याला बघायचंय ते कानाने का डोळ्याने, म्हणून नेत्र शब्द आलाय. इथं डोळ्याचा विषय आणि श्रवणामध्ये कानाचा विषय, म्हणून श्रवणात श्रोत्र असला पाहिजे आणि दृष्टांतामध्ये पाहण्याची क्रिया असल्यामुळे नेत्र शब्द आलेला. ब्रह्म के अपरोक्ष बोध, ब्रह्माचा अपरोक्ष बोध आहे. प्रमा करण महावाक्य रूप शब्द है. महावाक्य रूपी शब्दाने अपरोक्ष प्रमाज्ञान होतं, याते सो प्रमाण है. त्या महावाक्याला प्रमाण म्हणा. ताका साधन करी संस्कृत मन सहकारी है, जे मन संस्कृत आहे. आता संस्कृत म्हणजे ज्याला संस्कृत वाचता येतं तो संस्कृत, असं आहे का? नाही. विवेक वैराग्य समाधी षड संपत्ती या साधन चतुष्टयाने युक्त जे मन ते संस्कृत मन. चला, आपण वर चिंतन 48 वर करत होतो. महावाक्य ते अव्यवहित ब्रह्म का परोक्ष ज्ञान संभवे नाही, किंतु अपरोक्ष ज्ञान ही संभवे. म्हणजेच इथं 10व्याला सांगत असताना तूच 10वा आहे हे ज्या वेळेला सांगितलं, त्यावेळेला तू 10वा आहे हे वाक्य कानावर पडलं आणि 10वा डोळ्याला दिसला. दृष्टांतामध्ये दोन्ही क्रिया आहेत. 10वा डोळ्यालाही दिसलाय आणि तू 10वा हे वाक्य कानावर आलं की अपरोक्ष झालं. पण गुरुमुखातून तत्वमसी ऐकल्यानंतर तो डोळ्याला दिसत नाही, डोळ्याचा विषय नाही. तो डोळ्याचा विषय नाही, पण करण शब्द करणाचा विचार केला आपण तर तो काय आहे? प्रमाज्ञान. करण आणि कारण यात फरक आहे. करण म्हणजे साधन, कारण म्हणजे कार्याचं अधिष्ठान, कारण असतं. कार्य आणि कारण. करण ज्ञानाला अपरोक्षाला करण कोण आहे? शब्द आहे. पण हा शब्द दशमोस्तीमध्ये सुद्धा आहे आणि महावाक्यामध्ये सुद्धा आहे. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. इथं शब्द आहे. शब्दाने प्रमाज्ञान असा विचार मांडून त्या दृष्टांताने आपल्याला परोक्ष आणि अपरोक्ष व्यवधान रहित एका शब्दासाठी हा सगळा पॅरेग्राफ आहे. लांबचं आणि जवळचं एवढंच पटवून दिलेलं आहे. त्याच्यावरची आणखीन शंका आहे ती आपण उद्या बघू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.